नमस्कार, आम्ही दुर्शेतकर. इथं तुम्ही सगळेजण बघताय, ही दुर्शेतची तरुणाई आहे आणि ही दुर्शेतचे प्रश्न उपस्थित करणारी ही तरुणाई आहे. आजच्या व्हिडिओ मागचं खूप मोठं कारण आहे मित्रांनो. गेल्या काही दिवसापासून खरोशी आणि दुर्शेत या दोन्ही गावांना जोडणारा एक लोखंडी पूल आहे, ज्याला आपण साखली पूल सुद्धा म्हणू शकतो. आणि या लोखंडी पुलाची अवस्था ही पायवाट आहे. यावरून कोणत्याही प्रकारची दुचाकी किंवा चारचाकी गाडी चालत नाही. हा जो पूल आहे तो 30 वर्षापूर्वी उभारला गेला आहे. दरम्यान ह्याच्या 5 वर्षापूर्वीच्या आधीची गोष्ट असेल किंवा 10 वर्षापूर्वी ह्याची एकदा ते दोनदा समथिंग दुरुस्ती झालेली आहे. आणि त्यानंतर 2 वर्ष झाली पूर्णतः हा पूल खचतोय की काय असं वाटलं. आणि तेव्हापासून आजपर्यंत ह्या पुलाकडे कुणीही लक्ष दिलेलं नाहीये. ग्रामस्थांवरती आरोप केला जातोय की खरोशी दुर्शेत हा जो काय लोखंडी पूल आहे, Wake up to reality. असं सांगितलं जात आहे की आम्ही नवीन पुलाची मंजुरी आणली होती, पण त्या पुलाच्या मंजुरीसाठी ग्रामस्थांनी हरकत नोंदवलेली आहे आणि ग्रामपंचायत मध्ये त्याचा रीतसर ठराव झालाय. आता बघा, आरोप केला जातोय की हा नवीन पुलाला केलेला ग्रामस्थांनी विरोध आहे. तर मित्रांनो, त्याची पार्श्वभूमी लक्षात घ्या की आमचा ग्रामस्थांचा नवीन विकास कामाला विरोध नाही, पण ज्या पद्धतीचं इथं काम होणार आहे ती पद्धत चुकीची आहे, किंवा जो विकास काम होणार आहे त्यानं जर गावाचं नुकसान होत असेल तर त्यासाठी आम्ही ह्या पुलाला विरोध केलेला होता. मुद्दा क्रमांक 2 तुम्हाला सांगतोय की ह्या पाठीमागं ह्याची कारण काय आहेत, की ग्रामस्थांनी ह्या विकास कामाला विरोध का केला. तर बघा, पहिलं कारण आहे बॅकवॉटर. जर आपण पुलाची हाईट घेणार असू तर त्याचे खांबे जे आहेत, जे डीम आहेत, त्याची रुंदीकरण असल्यामुळं आत्ताच्या घडीला आपण मागे जाऊन बघितलं की आपला अर्धा गाव बुडतोय. तशी सरकार दप्तरी नोंद आहे. आत्ताच्या पूरग्रस्तामध्ये 100 घरांमध्ये पाणी गेलंय. आणि पाणी किती गेलंय तर 2 आणि 4 फूट नाही, तर काहींच्या घरात 22-24 फूट, काहींच्या घरात 40 फुटापर्यंत पाणी गेले वरच्या मजल्यावर पण. मग अशी परिस्थिती असताना जर तुम्ही हाईट वाढवून डीम वाढवणार असाल तर ह्या बॅक वॉटरचा सगळ्यात मोठा इश्यू होता. आणि दुसरा मुद्दा, जर तुम्ही त्याची हाईट कमी ठेवणार असाल तर मग त्या पुलाला काय अर्थच राहणार नाही. सर्वात महत्वाचा मुद्दा की तुम्ही जर 12 कोटी रुपये जर ह्या पुलासाठी देणार असाल तर त्या 12 कोटींमध्ये कामं किती होतील. एकतर दुर्शेत गावाला अजूनही संरक्षण भिंत नाहीये, अजूनही नाही. तुम्ही पूर्ण रस्त्यावर बघत जा, कुठेही संरक्षण भिंत तुम्हाला दिसणार नाही. दुसऱ्या बाजूला गावाची 50 घरं एका पाड्यावरती राहतात, हायटेक त्याला म्हणतात, तिथं अजून रस्ता नाहीये. म्हणजे आमच्याकडे एखाद्या हार्ट अटॅक आला माणसाला तर त्याला अजूनही, म्हणजे जे आदिवासी पाड्यांमध्ये आपल्याला बघायला भेटतं, आपण तर विकसित आहोत, पण आज ही झोली करून त्या माणसाला आणीपर्यंत तिथपर्यंत मेलेला असतो माणूस. मग ही जर का परिस्थिती असेल आणि ह्याचे जर का दुष्परिणाम गावाला भोगायला लागणार असतील पुलाचे, तर मग पूल हवायच कशाला. त्यापेक्षा त्या पैशांच्या 10% रकमेतून हाच पूल दुरुस्त होईल. जर तुम्हाला वाटतंय लोखंडी पूल आहे, खंजलाय, जेवढं गंजलेलं आहे तेवढं सगळं काढा, ते पुन्हा नव्याने काढा. कोणताही ग्रामस्थ ह्याला विरोध करणार नाही. आणि अजून ह्या पलीकडे जाऊन आपण विचार करूया की ह्या दोन्ही गावांची अशी काहीच अडचण नाहीये, कारण दोन्ही गावांचे प्रमुख जे रस्ते आहेत ते हायवेला जोडलेले आहेत. दोघांचे अंतर सारखंच असणार आहे. आणि मग अशी परिस्थिती असताना सुद्धा जर का आम्ही ह्यावरती जर विचार करत असू आणि गावावरती आरोप करत असू ग्रामस्थांवरती, तर हे पूर्णतः चुकीचं आहे. तुम्हाला जर खरंच वाटतं की गावाचा विकास झाला पाहिजे तर इथं या गावची परिस्थिती बघा आणि त्यानंतर हा निर्णय घ्या. कारण 12 कोटी हे तुमच्या खिशातले नाहीत, तर हे 12 कोटी जनतेच्या खिशातले जाणार आहेत. आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे का राजकारण केलं जातं म्हणून युवकांचं नाव खराब केलं जातंय. मला सांगा, ह्या पलीकडे अजून कित्येक गोष्टी आहेत. बाजूला गेलात तर तिथं तुम्हाला बंधारा, म्हणजे जो डोंगरांवरून येणारा जो पाणी आहे, तिथं मोऱ्या नाहीयेत. मग इथं जेव्हा बोलतो त्यावेळी राजकारण होतंय. अलीकडे तुम्ही गेलात हायवे पाशी, तिथं रस्त्याचा मीडियन नव्हता. मग इथं ही माणसं कुठं होती तेव्हा. मग तेव्हा का गाव लढत होता. आणि गावाचा जेव्हा मुख्य रस्त्याचा प्रॉब्लेम होता, अडचण होती, तेव्हा ही माणसं गेली होती कुठं. की आता गावातल्या तरुणांना किंवा अख्ख्या गावाच्या ग्रामस्थांना म्हणतात की ही फार मोठी एकदम म्हणजे काळजाला भिडणारी गोष्ट आहे. मग जेव्हा मुख्य रस्त्याचं काम केलं झालं, एक आंदोलन मोठं उभारलं,
तेव्हा ही गावावरती आरोप करणारी माणसं होती कुठं? गावाचे जबाबदार माणसं आहात ना तुम्ही. नमस्कार, मी ग्रामपंचायत सदस्य दुर्शेत सूरज भोईर. तर आता 1-2 दिवस अगोदर जे आपल्या व्हॉट्सअपद्वारे किंवा स्टेटसद्वारे आपले बघितले की तरुण पिढी या ब्रिज संबंधित राजकारण चुकीचा करतोय. परंतु हा राजकारण चुकीचा नसून हा उद्देश कशासाठी आहे की येणाऱ्या जे शेतकरी आहेत, शेतकरी वर्गासाठी जो नुकसान होणार आहे, गावासाठी नुकसान होणार आहे. कारण आता आपण बघितला मागच्या याच्यात की दुर्शेत गाव होते बहुतेक 80% पाण्याने बुडलेला होता. परंतु हा राजकारण कुठपर्यंत योग्य आहे हे कोणाला दिसत नाही. तर आपण बघितलं चुनापट्टीचा ब्रिज आहे की चुनापट्टीवर जो रस्ता हायवे आहे मेन रस्ता, तिथे कुठपर्यंत राजकारण चाललं आहे हे कोणाला दिसत नाही. आणि हे कशासाठी चाललेलं आहे हे आम्हाला ग्रामस्थांना ठाऊक आहे आणि पेन तालुक्याला पण ठाऊक आहे. आता ह्या पुलाचं नव्या स्वरूपात जो काम आता आलेलं आहे, जी मंजुरी झालेली आहे, तो काम आपण लक्षात घेतला तर मित्रांनो ह्याला अजून एक संदर्भ देतो जुना, की ह्या पुलाला जेवढी वर्ष झालीत तेवढीच साधारणतः हायवेच्या पुलाला झालेत. आणि मग त्याच खांबांवरती तो नवीन पूल तयार झालेला आहे. मग ह्याला सुद्धा ह्याच खांबांना ठेवून ह्याच्यावरती जो लोखंडाचा जो खराब झालेला आहे, जी साखली खराब झालेली आहे, ज्या पट्ट्या खराब झालेल्या आहेत त्या पूर्णतः काढून त्याच्यावरती पुन्हा बांधकाम करा. जो काही लोखंडाचा आहे तो जसाच्या तसा. तर आताच आपण बघितलं की अजय भोईर आणि सूरज भोईर यांनी त्यांचं मत इथं व्यक्त केलेलं आहे. आणि यांचं पण म्हणणं एकच आहे की जे घाणेरडं राजकारण करतायत अशी ही बातमी सगळीकडे पसरवली गेलेली आहे. या पुलाला विरोध का, तर गावातली तरुण मुलं ही घाणेरडं राजकारण करतात असं सांगितलं जातंय. तर हे जे काही न्यूज लावतात त्या न्यूज रिपोर्टरना माझी एक नम्र विनंती आहे की तुम्ही स्वतः ग्राउंड रिपोर्ट करावा. गावातील तरुण हे का विरोध करतात हे स्वतः त्यांनी इथे येऊन बघावं आणि नंतर त्यांनी त्यांची न्यूज लावावी. ही माझी एक कलकलीची विनंती आहे आणि तरुणांची विनंती आहे. आता सगळ्यांच्या भावना आपण समजून घेतल्या आणि आरोप समजून घेतले. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो मित्रांनो की पोरांना काही राजकारण वगैरे करायचं नाही. आणि जर का तुम्हाला वाटत असेल की हे राजकारण करतोय तर मग मागचं आंदोलन जे गावाच्या सगळ्यात मोठं हिताचं होतं तोही राजकारणाचा मुद्दा असेल. मग त्याच्या आधी जाऊया, गावामध्ये मोफत क्लासेस घेतले जातात, मग तोही एक राजकारणाचा मुद्दा होऊ शकतो. किंवा त्याच्या अलीकडे जाऊया की गावामध्ये आता जे शौचालय पुराच्या माध्यमातून सगळे खराब झाले होते ते साफ केलं, तोही एक राजकारणाचा मुद्दा असू शकतो. तसेच रायगडमध्ये स्वखर्चातून डिजिटल केलेली पहिली शाळा दुर्शेत आहे, हेही आपल्याला विसरता कामा नये. आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो, आणि जर का ह्याही मुद्द्यावरती जर का तुम्हाला असंच वाटत असेल तर इथून पुढे आमच्या स्वखर्चातून आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून या पुलाची दुरुस्ती केली जाईल. आणि त्यातूनही पैसा जर का पुरला नाही तर आम्ही सगळ्या तरुणांच्या सोबत आणि त्यांच्या साक्षीनं इथं सांगतो की दुर्शेतकर हे भीक मागो आंदोलन करायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत. पेन तालुक्यामध्ये अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये झोली घेऊन फिरू पण या पुलाचं काम करून घेऊ. आता बघा, कोणी हा ठराव नामंजूर कोणी केलाय तर ग्रामस्थांनी. म्हणजे ग्रामस्थांना किंमत आहे, ग्रामस्थांना चांगल्या वाईटाची जाणीव आहे आणि हा ठराव नामंजूर केला, त्याला हरकत दिली. तो ठराव अजून तसाच ग्रामपंचायत मध्ये पडलाय. तो ठराव का पुढे गेला नाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे, हा सुद्धा एक दुसरा चर्चेचा मुद्दा आहे. हा मोठा प्रश्न आहे. मग इथं खरं राजकारण आहे. तुम्ही जे राजकारणाच्या भाषा करताना हे राजकारण आहे. 2-2 वर्ष जर गावानं घेतलेला ग्रामस्थांचा ठराव जर का जात नसेल म्हणजे याचा अर्थ ग्रामस्थांची किंमतच नाहीये. तुम्हाला राजकारणाच्या गोष्टी करताय तुम्ही. आणि जर हा ग्रामस्थांनी घेतलेला ठराव जर तुम्ही याच्या अगेन्स्ट जाऊन जर का हा पूल करायचा प्रयत्न करत असाल नवीन, तर मी तुम्हाला सांगतो तो जर ठराव जर तुम्ही कॅन्सल केला तर मागच्या वर्षात ज्या क्वाऱ्यांना मंजुऱ्या दिलेल्या आहेत ते सुद्धा ठराव आता ग्रामस्थ यासाठी आता रस्त्यावरती येतील आणि तो सुद्धा ठराव तुम्ही कॅन्सल करावा आणि त्या क्वाऱ्या रद्द कराव्या आणि बंद कराव्या, ही मागणी राहणार आहे आता ग्रामस्थांची. प्रशासनाला दुर्शेत ग्रामस्थांची विनंती राहील की त्यांनी तातडीनं ह्या पुलाची जी दुरावस्था झालेली आहे त्याची पाहणी करावी, त्याचा एक स्ट्रक्चरल ऑडिट व्हावा आणि ग्रामस्थांच्या ज्या अडचणी आहेत, नेमका नवीन पुलाला त्यांचा विरोध का आहे, तर त्यांची सुद्धा बाजू समजून घ्यावी आणि पूल पुन्हा सुस्थितीत व्हावा अशी आमची गावकऱ्यांची ग्रामस्थांची विनंती राहील.